तरवाडी येथे भवानी माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। धुळे तालुक्यातील तरवाडी येथील भवानी माता यात्रोत्सव आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी उत्साहात पार पडली। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पूर्वी परंपरागत चालत आलेल्या या यात्रोत्सवात पंचक्रोशीतील भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात व भवानी मातेचे दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भवानी माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडते। तर या यात्रोत्सवामध्ये खेळणी, पाळणे, फरसाण, गृहोपयोगी वस्तू, संसारोपयोगी वस्तूंचे दुकाने या ठिकाणी थाटलेली असतात। तर अतिशय उत्साहात भवानी माता यात्रोत्सव पार पडत असतो। त्यानिमित्ताने या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येते। संपूर्ण गावातून लांगड मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत असते। तर या कार्यक्रमासाठी सरपंच सौ तनुजा जितेंद्र माडी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र माडी, अशोक पाटील, दिलीप पाटील, नारायण जमादार, दामू पाटील, जिभाऊ माडी, अनिल पवार, बालाजी बाविस्कर, राजेंद्र माडी, योगेश पाटील, बंशीलाल पाटील, भैया कोडी, अनिल चव्हाण, निलेश पाटील, सुनील जमादार, श्याम पाटील, विनायक पाटील, रावबा पाटील, विजय माडी, मनोज पाटील आदी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी भवानी माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। आज आमच्या गावात आमच्या पूर्वजांपासून ते आजपर्यंत चालत आलेली भवानी मातेची यात्रा उत्सव ही दर सालाबादाप्रमाणे हनुमान जयंती उत्सव निमित्त आई भवानीची यात्रा चैत्र पौर्णिमा निमित्त साजरी केली जाते। या यात्रेला सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ, वरिष्ठ मंडळ, सर्व समाजातील, जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि अतिशय शांततेत आणि सर्वांना मिसळून कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता एक जोरात उत्सवात यात्रा साजरी केली जाते। या यात्रेचा विशेष म्हणजे आमच्या आई भवानीचा रथ जो बैलजोडीच्या द्वारे गावामध्ये मिरवणूक काढली जाते, त्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहतात आणि एक सर्व तरुण वर्ग, मित्रमंडळी सर्व मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात आणि त्यानंतर आईला फेरी मारल्यानंतर रथाची समाप्ती होते आणि रात्री जागरणाचा कार्यक्रम देखील साजरा केला जातो। बोलो अंबिका माता की जय। मी सर्व ग्रामस्थांचे प्रथम नागरिक या नात्याने आभार मानतो की आपण अतिशय शांततेत आपल्या आई भवानीचा रथ आपल्या मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल सर्वांचे आभार।